मंडळी, मानखटाव विधानसभा मतदारसंघ म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते। क्षेत्रफळाच्या दृष्टीने खटाव आणि मान हे दोन्ही तालुके एकत्र येऊन मानखटाव हा विधानसभा मतदारसंघ तयार झालाय। गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपाकडून जयकुमार गोरे तर काँग्रेस, राष्ट्रवादी व आमचं ठरलंय या गटाकडून प्रभाकर देशमुख हे उमेदवार होते। गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जयकुमार गोरे यांना 91,469 मते पडली होती, तर आमचं ठरलंय या टीमकडून लढलेल्या प्रभाकर देशमुख यांना या ठिकाणी 88,426 एवढी मते पडली होती। याचसोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शेखर भाऊ भगवान गोरे यांनी सुद्धा ही निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना 37,539 मते मिळाली होती। या निवडणुकीमध्ये अजून एक कॅन्डिडेट होता ज्याने निकाल बदलला म्हणून चर्चा झाली होती, तो म्हणजे अमृत सूर्यवंशी, ज्यांनी बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवली होती व त्यांना या ठिकाणी 3,340 एवढी मतं मिळाली होती। मंडळी, हा होता मानखटावचा गेल्या वेळीचा निकाल। गट तट विसरून सर्व विरोधक मंडळी जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकत्र आली आणि यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात जोरदार लढा दिला। पण मंडळी, यावर्षी वातावरण असं नाहीये। मागच्या वेळी आमचं ठरलंय म्हणून एकत्र आलेली मंडळी आता मात्र एकत्र निवडणूक लढतील यावर महाविकास आघाडीमध्ये अजून एकमत झालेलं नाहीये। खात्रीशीर सूत्रांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी महाविकास आघाडीकडून मानखटावमध्ये प्रभाकर देशमुख यांनाच पुन्हा निवडणूक लढण्याची संधी दिली जाण्याची चर्चा आहे। मग असे झालं तर मागच्या वेळी थांबलेले सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व मानखटावचे युवा नेते अनिल देसाई यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून तिकीट नाकारण्यात येईल। मग अनिल देसाई भाऊ पुन्हा एकदा मानखटावमधून थांबणार की अपक्ष निवडणूक लढवणार, अशीच काही परिस्थिती सध्या मानखटावमध्ये आहे। मंडळी, महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं नाही तर अनिल भाऊ देसाई अपक्ष म्हणून पुन्हा निवडणूक लढवतील का? आणि मग अपक्ष उमेदवार यावेळी निवडणुकीमध्ये उभा राहिला तर 2009 सालची परिस्थिती पुन्हा एकदा रिपीट मानखटावमध्ये तयार होणार का? याचबद्दल या व्हिडिओमध्ये आपण संक्षिप्त आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ढिंच्याक मराठी। मंडळी, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली असून मानखटावमध्ये आता भाजपचा उमेदवार पहिल्याच यादीमध्ये जाहीर झाला। यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची उत्सुकता आपल्या सर्वांना लागलेली होती। यामध्ये सर्व नेते मंडळी एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संवाद यात्रेमध्ये करण्यात आलेली होती। याचबरोबर शरद पवार साहेब यावेळी मानखटावमधून एका नवीन तरुण तडफदार चेहऱ्याला संधी देतील अशा सुद्धा चर्चा जाणकार मंडळींच्याकडून या ठिकाणी केल्या जात होत्या। यामध्ये प्रामुख्याने नाव होतं ते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांचं। म्हणजे अनिल भाऊ देसाई हे एक युवा उमेदवार असून अनिल भाऊ देसाई यांची मानखटाव मतदारसंघावर जोरदार पकड आहे। सातारा जिल्हा बँकेचं उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय। याचबरोबर अनिल भाऊ देसाई हे गेले 3 ते 4 टर्म सातारा जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून काम करतायत। अनिल भाऊ यांनी आपल्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा डोंगर उभा केलाय आणि याच कामाच्या जोरावर अनिल भाऊ यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय केला होता। मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी मेळावे घेऊन तसे जाहीर सुद्धा करण्यात आलेलं होतं। मध्यंतरी अनिल भाऊ देसाई यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांच्याकडे जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीकडून तिकिटाची मागणी सुद्धा केलेली होती। याचप्रमाणे देवडी येथे झालेल्या शिवस्वराज्य यात्रेला सुद्धा अनिल भाऊ देसाई गटाकडून मोठा जनसमुदाय उपस्थित होता। एकंदरीत आता अनिल भाऊ देसाई यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर होणार असंच वातावरण असताना महाविकास आघाडीकडून आता प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा केली जाते। मग असं झालं तर अनिल भाऊ देसाई हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील असा कार्यकर्त्यांच्याकडून जाहीर झाले। मग मंडळी, मानखटाव मतदारसंघामध्ये याआधी सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालाय। 2009 साली याच मतदारसंघातून जयकुमार गोरे हे अपक्ष म्हणून निवडून आले। अनिल भाऊ देसाई हे जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून लढले आणि पुन्हा एकदा मानखटावमध्ये 2009 ची पुनरावृत्ती झाली
तर मग मानखटावचा इतिहास पुन्हा एकदा बदलला जाईल. अनिल भाऊ देसाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर मात्र महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोटा सोसावा लागणार असल्याचं बोललं जाते. कारण महाविकास आघाडीच्या मतांची या ठिकाणी विभागणी होईल आणि जो उमेदवार महाविकास आघाडीकडून असेल त्याला या ठिकाणी कमी मतदान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मानखटाव मतदारसंघाचा एकत्रित विचार केला तर सध्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून जयकुमार गोरे यांची उमेदवारी फायनल झाली. महाविकास आघाडीचं संभाव्य उमेदवार प्रभाकर देशमुख असणार आहेत. मग अपक्ष म्हणून जर अनिल देसाई उभे राहिले तर अपक्ष अनिल देसाई आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शेखर भाऊ गोरे हे एकूण 4 उमेदवार या ठिकाणी उभे असतील आणि मानखटावची निवडणूक ही चौरंगी ठरू शकते. मग अशा वेळी अपक्ष उमेदवाराला मिळणारं मतदान यावर निवडणुकीचा निकाल फिक्स असतो. अनिल भाऊ देसाई यांचा जनसंपर्क दोन्ही तालुक्यामध्ये चांगला असून दोन्ही तालुक्यावर मजबूत पकड आहे. त्याचप्रमाणे खटाव तालुक्यात सुद्धा अनिल देसाई यांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे. यासोबतच मतदारसंघामधला पाणी प्रश्न सोडून बेरोजगारी, महागाई व इतर शैक्षणिक प्रश्न हाती घेऊन जर अनिल भाऊ देसाई यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली तर त्या जोरावर अनिल देसाई निवडणूक लढवून जिंकून येतील असं सुद्धा काही जाणकार मंडळींच्याकडून मतदारसंघामध्ये सांगितलं जातं. एकंदरीतच विचार केला तर येणारी निवडणूक ही मानखटावमध्ये चुरशीची होणार असून यामध्ये 2 पेक्षा जास्त उमेदवार जर या ठिकाणी उभे राहिले तर मात्र या ठिकाणी निकाल हा सर्वांना धक्का देणारा लागू शकतो. यामुळे पक्षांतर्गत होणारी बंडखोरी याचप्रमाणे निवडणुकीमध्ये कमीत कमी उमेदवार कसे उभे राहतील हेच आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अनिल भाऊ देसाई यांनी जर अपक्ष निवडणूक लढवली तर मग 2009चा इतिहास मानखटावमध्ये पुन्हा रिपीट करणार का? याचप्रमाणे अनिल भाऊ देसाई या ठिकाणी आमदार म्हणून मानखटावचे नवीन आमदार असतील का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचक मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.